विधानसभेचे निकाल लागले आणि राज्यामध्ये आधुनिक सत्ता कोण स्थापन करतंय इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दिवसेंदिवस महाराष्ट्र राजकारणात फार मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, विशेषतः रत्नागिरी संबंधित विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ह्या ठिकाणी सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर काही घडामोडी घडायला लागल्या आहेत। आणि कसं आहे, राजकारण आहे ना, हे क्षणाक्षणाला बदलत राहतं, क्षणाक्षणाला बदलत राहतं आणि त्याचप्रमाणे अनेक वेळा राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी होत असतात। आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उदय सामंत निवडून आल्यानंतर त्यांनी कुठेतरी आपलं आसन आता भक्कम करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली। विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये सुरुवातीला नाराज असलेला भाजपा नंतर त्यांच्याबरोबर एकजुटीने उभा राहिला, पण नंतरच्या काळामध्ये गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला आहे कुठेतरी आपल्याला ह्या मतदारसंघाचं नेतृत्व कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आपलं आसन भक्कम करायला लागेल या भावनेतूनच किंवा ह्या निर्णयातूनच उदय सामंतांनी गेल्या 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे उभाटातील जिल्हास्तरीयचे काही नेते आणि तालुक्याचे नेते यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि त्या बैठकीची चर्चा संपूर्ण या मतदारसंघामध्ये आता जोरात सुरू आहे। या बैठकीमध्ये सामंतांनी त्यांना तुम्ही आमच्यासोबत या असा एक निर्वाणीचा किंवा एक विनंती केली की जेणेकरून हा मतदारसंघ मला भक्कम करता येईल आणि हा मतदारसंघ जर भक्कम झाला तर महाराष्ट्रामध्ये कुठेही मला जाऊन त्या ठिकाणी प्रचार किंवा संघटनेच्या माध्यमातून काम करता येईल। खरं तर या मतदारसंघातल्या उभाटाची असलेली पकड गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे ढासळलेली दिसते किंवा सैल झालेली दिसते। अशा परिस्थितीमध्ये आत्ता उभाटातील काही नेते मंडळी जी नाराज आहेत किंवा आता संघटनेतल्या कार्यकर्त्यांची मानसिकता सुद्धा आता 5 वर्ष काम करणं कठीण आहे। कारण प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कुठेतरी कार्यकर्त्याला उभारी देताना सत्तेचा वाटा किंवा सत्ता असणं इतकंच महत्त्वाचं असतं। आणि त्या माध्यमातूनच आता उदय सामंतांनी 2 दिवसांनी घेतलेल्या बैठकीतनं येत्या काळामध्ये उभाट्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडेल किंवा उभाटातले रत्नागिरी, संगमेश्वर असेल किंवा रांजणा राजापूरमधले काही नेते मंडळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल होतील। अशा परिस्थितीमध्ये ही बैठक झाल्याचं समजतंय। तर दुसऱ्या बाजूला काही उभाटाचे पराभूत उमेदवार यांनी सुद्धा कुठेतरी त्यांची मानसिकता थोडीशी खच्चीकरण झालेली दिसते। कार्यकर्त्यांनी आपल्या विश्वासावरती आपण निवडणूक लढवली पण त्यामध्ये ते पराभूत झाले, ते सुद्धा कुठेतरी काही कार्याची चर्चा मसलत करतायत की जेणेकरून कुठेतरी आपणही वेगळा मार्ग कुठला तरी चोखावा की जेणेकरून आपल्याला सत्तेच्या जवळ राहता येईल। अशा साऱ्या ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या त्या लांजा राजापूर घडामोडी घडतायत। भाजपमध्ये पण काही अलबेल नाही आहे। उदय सामंतांनी घेतलेला सत्कार समारंभाला भाजपच्या एका गटाने पूर्णपणे विरोध केला आणि दर्शवला, त्यांनी गैरहजेरी जाणवली की जेणेकरून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं होतं, पण ज्यांनी पक्षाचं काम केलं नाही त्यांच्या निमंत्रणावर आम्ही त्या ठिकाणी सत्काराला सामंतांना का जावं असा सवालही उघडपणे आता भाजपचे कार्यकर्ते करायला लागलेत। एकंदरीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ असेल, लांजा राजापूर असेल किंवा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता ह्या मोठ्या प्रमाणात ह्या घडामोडी घडतायत आणि ह्या सुप्त हालचाली उद्या कुठेतरी लोकांच्या नजरेत येणार एवढं मात्र नक्की। परंतु सामंत यांनी मात्र दोन्ही बंधूंनी कुठेतरी रत्नागिरी, संगमेश्वर असेल, लांजा राजापूर कुठेतरी आपलं आसन भक्कम करण्याच्या हेतूने काही फासे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनेच ही 2 दिवसावर झालेली महत्त्वपूर्ण बैठक त्या दृष्टीने पाहिली जाते। जेणेकरून सामंतांनी आपला मोर्चा आता जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी वळवायला सुरुवात करणार आणि त्यामुळे आपलं आसन जर घट्ट असेल तर आपल्याला इतर ठिकाणी जाता येईल हा हेतू मनाशी बाळगूनच सामंतांनी आता काही उभाटातील काही नेते मंडळींना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय। मग जिल्हा परिषद असेल, पंचायत माध्यमातून त्यांना काही संधी देता येते का, नगरपालिकेच्या निवडणुकीत काही त्यांना संधी देता काय, ही चाचपणी झाल्याचं कळते। परंतु ह्या नेत्यांनी उभाटातल्या त्यांच्या मातोश्री जवळ असलेल्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला ची विचारविनिमय करून आपण हा निर्णय घेऊ असं सामंतांना सांगितल्याचं समजते। एकंदरीत म्हणायचं का तर ह्या मतदारसंघात किंवा विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचाली आता वेगाने सुरू व्हायला लागल्यात एवढं मात्र नक्की। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।